धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी आज मतमोजणी होती। आधी टपाली मतांची मग ईव्हीएम मतांची मोजणी गणनिहाय होणार आहे। मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थेट जाऊयात धाराशिवच्या कळंबमधल्या मतमोजणी केंद्रावर। आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। बालाजी, तयारी पूर्ण झाली असेल मतमोजणीसाठीची? धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तर 110 पंचायत समितीच्या गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती। मात्र आज थेट मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। मी आता कळंब शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आलेलो आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता अवघ्या काही वेळामध्ये जी आहे ती मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आपण स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची जी व्यवस्था आहे ती पाहू शकतो। अगदी कडक व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी अगदी मतदान झाल्यापासून जी आहे ती ठेवण्यात आलेली या ठिकाणी पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडलेली होती। या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। मिनी मंत्रालय म्हणून जी आहे ती या जिल्हा परिषदेची ओळख आहे। यामध्ये कुणाची सत्ता येणार हे देखील आता काही निकालाचे आकडे आल्यानंतर स्पष्टच होणार आहे। मात्र सकाळी 10 वाजता सुरुवातीला टपाली मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अवघ्या काही वेळाचा वेळ आहे। त्यानंतर दुपारनंतर हे चित्र जे आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।